खरं म्हणजे खासदार उन्मेष पाटलांनी म्हटलं आहे की भाजपची ही संस्कृती आमची नाही. मला वाटतं उन्मेष पाटील कधी भाजपमध्ये आले मला माहीत नाही. मला भाजपमध्ये जवळपास 42-43 वर्ष झाले. या जिल्ह्यामध्ये सगळ्या लहान लहान मुलांनासुद्धा माहिती आहे की भाजप या जिल्ह्यामध्ये कुणी वाढवलं, कुणी या सर्वांना मोठं केलं, अगदी उन्मेषला तिकीट दिल्यापासून कुणी मदत केली, हे सगळ्यांचा ते मागचा इतिहास काढत नाही. पण भाजपचे संस्कार आता या लोकांनी मला शिकवावे, मला ह्यांचं आता कौतुक करावं का ह्यांची टिंगल करावी का ह्यांना मोकळं सोडून द्यावं असं वाटतं. खासदारासारखा माणूस आहे. अरे तुम्ही एका तिकिटासाठी लाचार होऊन अशा स्वरूपाचं कृत्य करतात की ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, ज्या माणसाने तुम्हाला संस्कार दिले, ज्या माणसाने तुमच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी जमा करून खर्च केला, त्यांनी तुम्हाला जीवाचं रान करून घरोघर तंगड्या म्हणजे त्याला पाय घासले आणि तुम्हाला निवडून आणलं. जनता हे पाहतंय अशातलं नाही आहे. जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जे कृत्य आहे ते कुणालाही आवडलेलं नाही. राजकारणामध्ये साऱ्याच गोष्टी आपण बरे वाईट करत असतो, परंतु कोणत्या आजारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं हे समाजाला काही आवडलेलं दिसत नाही. दादा, काल एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्यावर पण निशाणा साधलेला आहे. हे भाजपचे कार्यकाळात माझ्यासोबत होते, आज माझ्यावरच टीका करताय, काय सांगा? नाही, सगळ्यात अगोदर त्यांनी हे टीका करून द्वेषाचं बदल्याचं राजकारण सोडून विकासाच्या कामावर त्यांनी जोर दिला पाहिजे. विरोधी पक्षाच्या घटक या नात्याने त्यांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेतून प्रश्नाला न्याय कसा मिळेल, उकल कसा मिळेल तो प्रयत्न केला पाहिजे. निकोप लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा आम्ही आदर करतो, त्यामुळे त्या भावनेने त्यांनी काम केलं पाहिजे. ते विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना त्याचं चांगलं ज्ञान आहे. आमचं जेवढं वय तेवढा त्याचा अनुभव आहे. त्यामुळे या पद्धतीने जे राजकारण करून आदरणीय आमचे नेते गिरीशभाऊ महाजन यांच्यावर जे वेळोवेळी आरोप प्रत्यारोप करत आहेत, मला असं वाटतं की त्याऐवजी बदलाच्या ऐवजी बदल कसा घडेल, जिल्ह्याचे प्रमुख प्रश्नावर फोकस कसा त्या ठिकाणी देऊन जिल्हावासियांना किंवा खानदेशाला न्याय कसा मिळेल त्याच्यावर जोर देणं गरजेचं. आणि मी केलं पेक्षा आमची पार्टी आम्हाला सांगते नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड आणि लास्ट मी. त्यामुळे मला असं वाटतं मी केल्यापेक्षा आम्ही होतो तिथे जावं आणि आम्ही होतो त्या बापाच्या भाजपाच्या आणि मोदींच्याच छत्रछायेखाली काम करतो आहे. मात्र आपण बाप बदलवला, आपण पक्ष बदलवला हे आपल्या लक्षामध्ये राहत नाही. आणि मी घडवलं तुम्ही नाही घडले, पक्षाने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घडवलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कोणाला आपण या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण बोलतात, तर आपण बोलत असताना आपला स्वतःचा पण थोडा आपण अनुभव विचार केला पाहिजे की आपण काय मिळवलं, आपल्याला पक्षाने काय दिलं. आणि हे जर कोचट पद्धतीने बोललं तर आपल्याला पण इंग्या लागतील. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना हे अपेक्षित नाही आहे, जिल्ह्याला वासियांना हे अपेक्षित नाही आहे. त्यामुळे आपण जनतेच्या मनाचा ठाव घेऊन जनतेचे प्रश्न, लोकांचे प्रश्न कसे सोडवता येईल त्याच्यावर जोर दिला पाहिजे. माझीच मुलं होती, संस्कार करण्यात कमी पडलो बा, आज ते माझ्यावरच करतायत. आता एका प्रकारे हे जे बोलतायत आता त्याची त्यांना पूर्णपणे जाण आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांची जडणघडण झाली. भारतीय जनता पार्टीने त्यांना खूप काही दिलं आणि असं असताना ते पक्ष सोडून जेव्हा दुसऱ्या पक्षात काम करतायत, तर आता त्या पक्षाच्या ह्याच्यातून तुम्ही काम करा ना. आता विनाकारण त्रागा का करतात, का चिडचिड करतात, का सांगता माझी होती. अरे तुम्ही पक्षाचे होते, आम्ही पक्षाचे आहोत. त्यामुळे आपण त्या ठिकाणी होतो. कोणी एका व्यक्तीमुळे पक्ष किंवा त्या ठिकाणी संघटन किंवा सरकार किंवा त्या ठिकाणी योजना किंवा धोरणं चालत नसतात. त्यामुळे एक सामूहिक हे जे काम होतं याला मी करत स्वतःला त्यांना वेदना होत आहेत, त्यांना त्रागा होतो आहे की या सगळ्या पद्धतीने त्यांचं राजकारणाचे पावलं चुकत आहेत. त्यांना कळतं आहे लोकांना ते आवडत नाही आहे, लोकांना न्याय देता येत नाही आहे. आणि त्यामुळे त्यांना कळतं आहे की या सगळ्या भूमिकेमध्ये जर एका बाजूला केंद्र सरकार, राज्य सरकार लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, सर्वसामान्यांसाठी जे योजना येत आहेत, जिल्ह्यातले रखडलेले प्रश्न मार्गी लागत आहेत, त्यामुळे थोडा त्रागा त्यांचा होणं स्वाभाविक आहे. मंत्री गिरीश महाजन यांना थेट जोडे मारण्याची भाषा त्यांनी केलेली आहे. मंत्री गिरीश महाजन साहेबांना जोडे मारण्याची भाषा नाथाभाऊ आपण जे करतायत ते स्वतःवर लक्ष केंद्रित करून घेत आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी परमेश्वर कृपेने आजारातून तुम्ही बाहेर पडतायत, तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आहे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.
परंतु त्या आजाराचं बाऊ करून आपण राजकारण करत राजकारणाकडे मध्ये स्वतःकडे लक्ष केंद्रित करून घेणे, हे जे प्रकार नाथाबोजी होते हे आता जुने झाले. आता नवीन लढाईत नवीन आयुध पाहिजेत. आपण 1995ला त्या ठिकाणी ज्यावेळेस होतात त्यावेळेस आपले ते आयुध आता घेऊन येतात तुम्ही. आता नवी पिढीला हे कळतं आहे नाथाभाऊ सगळं, त्याच्या मागचा काय हेतू आहे आपला. त्यामुळे आपण जर त्या ठिकाणी नवीन आयुध घेऊन नवीन पिढीला आणि या ठिकाणी नवीन राज्याला जिल्ह्याला अपेक्षा असलेले प्रश्न हातात घेतले नाही तर हे सगळा एका प्रकारे टाईमपास जिल्हावासियांना आवडत नाही आहे आणि तो आपण थांबवावा ही माझी कार्यकर्त्या नात्यानं विनंती वजा सूचना आहे. अन्यथा जर कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक झाला, याच्यातून जर तुम्ही त्या ठिकाणी आपलं हेच जर सुरू ठेवलं तर विकासाचे कामं बाजूला ठेवून हेच सगळे चालू ठेवायचे का आपण? हे बंद करा आता, थांबवा आहे तुम्हाला दीर्घायुष्याच्या सूचना शुभेच्छा आहे आणि हे द्वेषाचं राजकारण आपण थांबवा. Hello guys, please like, comment and subscribe our channel.